नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आजच्या व्हिडिओच्या थंबनेलवरूनच तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे. आजचा व्हिडिओ हा एक वशीकरणाचा व्हिडिओ आहे. वशीकरण पण चांगल्या कामासाठी. कोणत्याही वाईट गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू शकत नाही आहे किंवा तो केल्यावर लागू देखील होणार नाही आहे. जर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी हा उपाय केला तर नक्कीच तो लागू होईल. म्हणजे बघा काय होतं, कधी कधी आपला मुलगा मुलगी हे थोडेसे कळत्या वयामध्ये आलेले असते आणि ते आपलं अजिबात ऐकत नाही. आपण जे सांगतोय त्यांना ते चुकीचं वाटतं, पण आपण ते त्यांच्या भल्यासाठी सांगत असतो. अशा वेळेस तुमच्या मुलांनी तुमचं ऐकावं त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा बघा नवरा बायकोमध्ये तिसरा व्यक्ती येतो, मग त्यावेळेस आपल्या नवऱ्याने आपल्याजवळ पुन्हा परत यावं किंवा आपल्या बायकोने आपल्याकडे परत यावं यासाठी नवरा बायको त्यांच्या एकमेकांसाठी हा उपाय करू शकता. म्हणजेच काय तर चांगल्या कामासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्याचा अनुभव पण तुम्हाला तेवढ्याच लवकर येईल. जर तुमच्या मनामध्ये सकारात्मक भावना असेल, एखाद्याचं वाईट होणार नसेल त्या उपायाने, तर नक्कीच त्या उपायाचा अनुभव तुम्हाला खूप लवकर येईल. आता उपाय काय आहे ते तुम्हाला सांगते, पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे लॉ ऑफ अट्रॅक्शन, वशीकरण, त्याचसोबत आपण वेगवेगळ्या राशींचे राशी भविष्य जाणून घेत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला देखील विसरू नका. चला तर मग उपायाला सुरुवात करूया. हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. आता ज्या व्यक्तीला आपल्याला आपल्या वशमध्ये करायचं आहे किंवा आपल्याला वाटतंय ना की त्या व्यक्तीने आपलं सगळं ऐकावं, त्या व्यक्तीसाठी हा उपाय आहे. तो व्यक्ती तुमच्या घरामध्ये राहत असेल तरी चालेल, तुमच्या शहरामध्ये असेल तरी चालेल किंवा तो दुसऱ्या शहरामध्ये राहत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त त्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. फक्त नाव, आडनाव आणि वडिलांच्या नावाची देखील गरज नाही आहे. फक्त त्या व्यक्तीचं नाव माहीत असणं आणि त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. डोळ्यासमोर म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीचा चेहरा व्यवस्थित असा इमॅजिन करता आला पाहिजे. आता रात्री झोपताना हा उपाय करायचा आहे. तुम्हाला मी एक वशीकरणाचा छान असा मंत्र देते. तो मंत्र आपल्याला फक्त 3 ते 4 वेळेस म्हणायचा आहे, जेणेकरून आणि त्या मंत्रानंतर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. मंत्र कोणता आहे ते मी तुम्हाला सांगते बघा. हा मंत्र आहे वशम भकर्म वश. वशम भकर्म वशम. आता हा मंत्र रात्री झोपताना कधी म्हणायचा माहिती आहे का? आपण झोपलो म्हणजे आता आजकाल लगेचच झोपले, जेवण वगैरे झाले झोपलं असं होत नाही. आपण मोबाईल वगैरे थोड्या वेळ बघतोच. मोबाईल बघून झाल्यानंतर आता मोबाईल ठेवलाय आणि आता आपल्याला डोळे बंद करून झोपायचं आहे. त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे 4 वेळेस ते वाक्य आपल्याला म्हणायचं आहे. कसं म्हणायचं? त्या व्यक्तीचं नाव उदाहरणार्थ घ्या पूजा आहे, मग आपल्याला म्हणायचं आहे वशम भकर्म वश पूजा. वशम भकर्म वश पूजा. वशम भकर्म वश पूजा असं आपल्याला 4 वेळेस म्हणायचं आहे. आता त्या व्यक्तीचं तुम्हाला ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावं असं वाटतंय ना, त्या व्यक्तीचं जे नाव असेल ते नाव तुम्हाला घ्यायचं आहे. मी उदाहरण म्हणून वश पूजा नाव सांगितलं आहे. वशम भकर्म वश हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. पुढे त्या व्यक्तीचं नाव 4 वेळेस फक्त हा मंत्र बोला आणि तुम्ही झोपून जा. इतका मस्त चमत्कार होईल की सकाळी ती व्यक्ती तुमच्या वशमध्ये असेल, ती व्यक्ती सकाळी नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीसंग बोलून बघा, ती व्यक्ती तुमचं सगळं ऐकल्याशिवाय राहणार नाही. हा उपाय तुम्हाला सलग 21 दिवस करायचा आहे, कारण की एकदा केला लगेच अनुभव येईल असंही होत नाही. त्यामुळे 21 दिवस करा आणि 21 दिवसांमध्ये गॅरंटेड तुम्हाला अनुभव येईल. अनुभव तसा पहिल्या दिवसापासूनच थोडा थोडा जाणवायला लागेल, पण 21 दिवस केल्याने तुम्हाला 100% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खूप प्रभावी हा वशीकरणाचा उपाय आहे. पुन्हा एकदा सांगते, फक्त चांगल्या कामासाठी वापरा, वाईट कोणत्याही कामासाठी हा वापरू नका. नक्कीच तुम्हाला वाटतंय ना त्या व्यक्तीने तुमचं सगळं ऐकावं, तर हा उपाय केल्याने ती व्यक्ती तुमचं सगळं ऐकल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. त्याचबरोबर बघा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आहे. अगदी नोकरी लागण्यासाठी, व्यवसाय चांगला चालण्यासाठी, प्रेग्नन्सी राहण्यासाठी, कर्जमुक्त होण्यासाठी असेल, एज्युकेशन ब्रेसलेट आहे आपल्याकडे, चांगलं मुलांनी अभ्यास करावा त्यासाठी आहे, सरकारी नोकरीसाठी ब्रेसलेट आहे, गव्हर्नमेंट जॉब IT च्या नोकरीसाठी आपल्याकडे ब्रेसलेट आहे, आरोग्यावर आपल्याकडे ब्रेसलेट आहे, राशीनुसार आपल्याकडे ब्रेसलेट आहे आणि सगळ्या ब्रेसलेटचे उत्तम अनुभव आपल्याला आलेले आहे. जर तुम्हालाही तुमच्या समस्येवर उत्तम असं ब्रेसलेट घ्यायचे असेल आणि त्या ब्रेसलेटचा 2 ते 3 महिन्यामध्ये जबरदस्त असा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर मी एक व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे. जा तिथे त्या व्हॉट्सॲप नंबरवर जा, मेसेज करा आणि तुमच्या समस्या सांगून तुमच्या समस्येनुसार एक ब्रेसलेट तुम्ही घेऊ शकता. त्याचा अनुभव तुम्हाला गॅरंटेड आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग तुम्हाला हा वशीकरणाचा उपाय आवडला असेल तर कमेंट
कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका आणि उपाय एकदा नक्की करून बघा. पण मनामध्ये शंका असेल तर उपाय करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.